हॅलो, माझी संध्याकाळची घाई होती आणि मी आता साफ करत आहे तेंडली. कारण मला तोंडलीची भाजी करायची होती दुसऱ्या दिवशीसाठी ऑफिसला टिफिनसाठी. तर माझी तीच घाई होती. तेंडली धुवून घेतली आणि मी तेंडली कापून घेते. त्याच्यानंतर मला बरीच कामे होती कारण माझं संध्याकाळचं ट्युशन पण होतं. त्याच्यामुळे हात फटाफट चालवायची गरज होती आणि मी तेच काम करत होती आता. बारीक बारीक उभी तेंडली कापून घेते. एकीकडे कुकर लावला आहे. कुकरची पण घाई आहे. सगळं असंच माझं घाईघाईत काम चाललेलं. त्याच्यानंतर एकीकडे मला चहा ठेवायचा होता, एकीकडे भांडी होती नाश्त्याची, ती करायची होती. सगळं काम असंच फटाफट चाललेलं माझं. सकाळची एवढी घाई असते ना, त्याच्यानंतर मी पपया घेतला कापायला. पपयाचे काप केले छोटे छोटे. चांगलाच पिकला होता पपई. फटाफट कापायला घेतला पपई. त्याच्यात बघा बिया बिलकुल नाही. कापून घेऊन स्लाइस करून ठेवले म्हणजे खाता येतील फटाफट. फटाफट कापून घेतला पपई. बिया नसल्यामुळे तो पटापट मला कापता आला, साफ करता आला. वरचा जो सफेद भाग आहे तो काढणं जरुरी आहे, नाही तर कडवट लागतो पपया. फटाफट काढून घेतला. कुकरला डाळ भात लावून घेतलेला. सकाळचे फ्रूट भाजी सगळं कापून ठेवते. त्याच्यानंतर चहा ठेवला. मुलाला दूध ओतून ठेवले. त्याला मिल्कशेक करायचा होता, ते दूध ओतून ठेवलं आणि मिल्कशेक करायला घेतला. त्याच्यात केळं, साखर घातली थोडी. केळं घातलं. आणि आता बदाम घालूया. बदाम घालून घेतले. बदाम कापून घेतलेत. बारीक बारीक कापून घेतले म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होतात. 2दा फिरवला मिक्सर की लगेच मिल्कशेक रेडी होतो. सगळी कामं फटाफट मला करून घ्यायची होती कारण वेळ नव्हता. ह्याच्यात आता दूध गार. इथे गॅस ऑन केलाय डाळ भाताचा आणि एकीकडे भांडी घासून घेते. पाणी पण आमच्याकडे अगदी 4 किंवा 5 तास असतं. त्याच्यामुळे मला फटाफट सगळी कामं करून घ्यावी लागतात. पटपट आवरते. भांडी घासून घेतली.
म्हणजे कुकर गार झाल्यावर मला डाळ पण घालता येईल. भांडी घासून घेतली. या प्रकारे माझं सगळं रुटीन चालतं सकाळचं. सकाळी ती घाई असते त्याच्यामुळे मी पटापट कामं संपवण्याचा प्रयत्न करते. ते माझं रुटीन चालू असतं सकाळी. करून घेते पटापट. त्याच्यानंतर जेवणाची तयारी, नाश्त्याची तयारी सगळं करून घ्यावं लागतं पटकन. इथे भांडी झाली माझी घासून. भांडी झाल्यावर पटकन जेवणाचं आणि नाश्त्याचं करून घेईन. बाय.